नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अन्न पुरवठा विभाग 2023-24 प्रश्नसंच बघत आहोत। खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो। IBPS पॅटर्ननुसार आपण क्वेश्चन काढलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो। पेपरला जाण्याअगोदर नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि तर बघा प्रश्न क्रमांक 1 आहे, भारतात हरित क्रांतीच्या काळात भारताचे अन्न मंत्री कोण होते? तर भारतात हरित क्रांतीच्या वेळेस अन्नमंत्री कोण होते? सुब्रमण्यम। कोण होते? सुब्रमण्यम। नेक्स्ट बघा, जगातील सर्वात मोठा किंवा जास्त उत्पादन देश कोणता आहे? जास्त उत्पादक देश कोणता आहे म्हणजे फूड प्रोडक्शन सर्वात जास्त कुठल्या देशात होते? तर चीन या देशामध्ये सर्वात जास्त काय होते? फूड प्रोडक्शन होते। नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर महाराष्ट्रात हरित क्रांतीचे जनक हे वसंतराव नाईक आहेत। हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? वसंतराव नाईक। आणि भारतातील विचारलं तर तुम्हाला एक्झामला सपोज भारतात विचारलं तर कोण आहेत? एस स्वामीनाथन हे भारताचे हरित क्रांतीचे जनक आहेत। नेक्स्ट बघा, खालीलपैकी महाराष्ट्रात चेरापुंजी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? तर चेरापुंजी कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? अंबोली या ठिकाणाला काय बोलले जाते? चेरापुंजी म्हणून ओळखले जाते। इथे सर्वात जास्त काय पडतो? पाऊस पडतो आणि हा अंबोली हे ठिकाण कोकणामध्ये आहे। नेक्स्ट बघा, हायकास्ट हिंदू मेन या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर कोण आहेत या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक? पंडित रमाबाई। कोण आहेत? पंडित रमाबाई। नेक्स्ट बघा, RTI ॲक्ट अधिनियम कधी किंवा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन भरपूर एक्झामला विचारण्यात आलेला आहे। RTI ॲक्ट या टॉपिकवरती भरपूर वेळेस क्वेश्चन आलेले आहेत। तर कधी 12 ऑक्टोबर 2005 याच वर्षी पारित करण्यात आलेला आहे। नेक्स्ट बघा, स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कधी झाली? तर स्वतंत्र भारताची पहिली जनगणना ही 1951ला झाली। नेक्स्ट बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारतात कोणत्या राज्यातील साक्षरता दर सर्वात जास्त कमी आहे? बघा सर्वात कमी विचारलेला आहे। सर्वात कमी कुठं आहे? बिहार या राज्यामध्ये सर्वात कमी साक्षरता दर आहे। कधी? 2011च्या जनगणनेनुसार। आणि सर्वात जास्त कोणत्या राज्यात साक्षरता दर सर्वात जास्त कुठल्या राज्यात आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। नेक्स्ट बघा, भारताची दक्षिण वृद्धगंगा कोणत्या नदीला म्हणतात? तर भारताची दक्षिण वृद्धगंगा कोणती आहे? गोदावरी नदी। नेक्स्ट बघा, नौटंकी हे पारंपरिक लोकनृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये काय आहे? नौटंकी हे लोकनृत्य प्रसिद्ध आहे। नेक्स्ट बघा, डिस्कवरी ऑफ इंडिया या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? डिस्कवरी ऑफ इंडिया या टोपण नावाने पंडित जवाहरलाल नेहरू यांना ओळखले जाते। नेक्स्ट बघा, सेम क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, पंडित नेहरू यांना ओळखले जाते। नेक्स्ट बघा, कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? तर कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी हे जमीन मालक बनलेले आहेत? रयतवारी। कुठल्या? रयतवारी या पद्धतीत काय बनलेले? महसूल पद्धतीत कोण बनलेले आहे? शेतकरी जमीन मालक बनलेले आहेत। नेक्स्ट काय आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या जिल्ह्यात आहे। चंद्रपूर हा जिल्हा कुठे येतो? पूर्व विदर्भामध्ये येतो। चंद्रपूर हा जिल्हा पूर्व विदर्भामध्ये आहे। इथं ताडोबा राष्ट्रीय उद्यान म्हणून प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, अन्नधान्याच्या उत्पादनापैकी कशाचे उत्पादन भारतात अधिक होते? तर कशाचे उत्पादन सर्वात जास्त होते? अन्नधान्यापैकी भात या पिकाचे सर्वात जास्त उत्पादन आपल्या भारतामध्ये अधिक होते। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत, IBPS पॅटर्ननुसार घेतलेले आहेत आणि एक्झामला जाण्यापूर्वी तुम्ही हे क्वेश्चन नक्की रीड करून जावा। खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो। आणि चॅनलला नवीन असणार त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे।